इथे आपण पाहिलं तर सज्ज होतात रवी लायगुडे. षटक क्रमांक 2 इथे आपल्याला करताना पाहायला मिळतील. 18 चेंडू 44ची गरज गौरव चौधरीकडनं अपेक्षा आहेत. मारुती पवारकडनं अपेक्षा आहेत. एक चांगली सुरुवात इथे होणं गरजेचं आहे. पहिल्या षटकात तर 12 आल्यात. पॉवर प्ले मध्ये आपण 2 चौकार पाहिलेत मारुती पवार यांच्या बॅटमधून. सिंगल घेत स्ट्राईकला रोटेट करतात. एकेरी दुहेरी धावा घेत संघाचा धावफलक हलता पुलता ठेवतायत. 13 धावा धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. 17 चेंडू 43ची गरज. समीकरण आपण पाहिलं तर इथे आपल्याला आता बदलताना पाहायला मिळते. 17 चेंडू 43 धावा बनवायच्या. 13 धावा धावफलक होत आहेत. फिल्डिंगचे रेस्ट्रिक्शन आता बदललेलं आहे. पॉवर प्ले संपलेला आहे. कॉम्बिनेशन आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षणाचं 5-6चं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस चेंडू होता आणि तो हवेत उडवलाय आणि पाठवलाय डीप विकेटच्या डोक्यावरतून सीमारेषा पार. टोले जंग प्रहार. शिवसेना करंडक 2026चा खणखणीत दणदणीत षटकार. गौरव चौधरीनं आता संयमाचा बांध फोडलेला आहे. सुरुवातीचे 3 चेंडू त्यानं शांत संयमानं बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला होता. आक्रमकता कोणतीच नव्हती, परंतु इथे आता तो आक्रमक झालाय. त्याची बॅट इथे आता तळपताना पाहायला मिळते. 19 धावा धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 2. यावेळेस पुन्हा एकदा कॅप मोठा. गौरवच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार. सलग दुसरा 2 in row एका पाठोपाठ एक खेळलाय षटकार. 25 धावा धावफलक होत आहेत. 15 चेंडू आणि 31 धावा इथे आपण पाहिलं तर विजयासाठी बनवायच्यात. प्रयत्न दोन्ही संघांचे आपण पाहिलं तर सुरू आहेत. एक जबरदस्त बॅटिंग इथे आपण पाहिलं तर मैदानी पाहायला मिळते. पंचवीस धावा धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहेत. शेवटचे 15 चेंडू आणि 31 धावांची गरज. पुन्हा एकदा एक मोठा फटका केला. यावेळी चेंडूने भरपूर उंची घेतली आणि लांबी देखील गाठली. डिस्टन्स क्लिअर केलेले गौरव चौधरीने लगावलाय लागोपाठचा तिसरा षटकार. 31 धावा धावफलक होत आहेत. 14 चेंडू आणि 25 धावांची गरज. गौरव चौधरीची पॉवर इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. सलगच्या 3 चेंडू 3 षटकार खेळण्याचा विक्रम त्याने इथे आपण पाहिलं तर केलेला आहे. एक जबरदस्त बॅटिंग तो इथे आपल्याला मैदानी करताना पाहायला मिळतोय. 31 धावा धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 2 मैदानी सुरू आहे. गौरव पुन्हा एकदा स्ट्राईकवरती. गोलंदाज रवी लायगुडे. यावेळेस पुन्हा एकदा समोर खेळलाय. बिग हिट. बिग 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 सिक्सर. नो बॉल देखील आपण पाहिलं तर इथे पंच आपल्याला कळवतात. 9+ षटकार 7 धावा येत आहेत आणि धावफलक इथे आपण पाहिलं तर स्कोर कार्ड होती पुढे जातोय. धावफलक होती इथे आपल्याला आकडे मात्र बदलताना पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. धावफलक होती 38. पुढील चेंडू फ्रीट. सन्मान्य बाळासाहेबजी खैरे काका आणि अरुणजी सुतार काकांचे शुभागमन होते. दोन्ही अतिथी मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. शिवसेना करंडक 2026 मध्ये आपण पाहिलं तर उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस पुन्हा एकदा फ्रीट चेंडू होता. लागोपाठचा 5वा षटकार गौरव चौधरीच्या बॅटमधून. सलग 5 चेंडूवरती 5 षटकार त्यानं खेळलेले आहेत आणि कृष्णा कालेकरचा विक्रम आहे या मैदानी सलगच्या 6 चेंडूवरती 6 षटकार ठोकण्याचा आणि तो विक्रम तो रेकॉर्ड त्याच्या बरोबरी करेल का बॅटर गौरव चौधरी ते देखील आपल्याला पाहायचे. विक्रम बनवले जात आहेत. क्रिकेटच्या खेळात आपण पाहत असतो अनेक रेकॉर्ड बनवले जातात. इतिहासात त्याची नोंद होते आणि इतिहासात त्याची आपण पाहिलं तर नोंद झाल्यानंतर त्या इतिहासाची आपण पाहिलं तर सातत्यानं पुनरावृत्ती कॉमेंट्री बॉक्स मधून केल्या जाते. आज संधी आहे. गौरव चौधरीला संधीचं सोनं करावं लागेल. 6 चेंडूवरती 6 षटकार ठोकण्याचा विक्रम तो इथे मैदानी करणार आहे का. 44 धावा धावफलक होत आहेत. एक नो बॉल आला त्यावरती षटकार आला. पुढील फ्री हिट होता आणि त्यावरती देखील षटकार आणि पुन्हा नो बॉल.
पुन्हा नो बॉल. इथे संधी आहेत गौरवला प्रचंड मोठ्या. 2 नो बॉल आणि त्यावरती 2 षटकार त्याने इथे खेळलेले आहेत. 45 धावा धावफलक आहे. 14 चेंडू 11 धावांची गरज. अंपायरनी चेक केले. तिसऱ्या पंचांनी चेक केलेला आहे. निक्सन सरांनी कळवलेलं आहे. मुख्य पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली होती आणि तिथे तिसऱ्या पंचांनी चेक करून आपल्याला सांगितलेलं आहे की हा देखील नो बॉल आहे आणि त्यावरती आलाय षटकार. पंचेचाळीस धावा धावफलक होत आहेत. 14 चेंडू 11ची गरज. अविनाश भाऊ गोडांबर उपस्थित होत आहेत. मुळशी तालुका कुस्तीगीर संघटनेचे सदस्य. 45 धावा धावफलक होत आहेत. मान्यवर देखील आपण पाहिलं तर उपस्थित होत आहेत. सुतार काका आणि खैरे काकांना विनंती केला तर आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्या. जुना चेंडू मैदान ते दिला जाईल. शिवसेना करंडक मध्ये आपलं स्वागत आहे. गोटावडे वॉरियर्सच्या वतीनं नवीन बॉल द्या. कारण का चेंडू कधी हरवला खराब झाला बाहेर गेला तर नवीन चेंडू मैदान ते दिला जातोय. तो आपल्या स्पर्धेचा नियम आहे. जर मॅच बॉल आला तर तो घेतला जाईल अन्यथा नवीन चेंडूवरती मॅच इथे कंटिन्यू होणार आहे. पंचेचाळीस धावा धावफलक होत आहेत. 14 चेंडू आणि 11 धावांची गरज. गौरव चौधरीनं काय जबरदस्त बॅटिंग इथे केलंय. आज त्यानं त्याच्या फलंदाजीतून इम्प्रेस केले क्रिकेटच्या प्रेक्षकांना आणि क्रिकेटच्या रसिकांना. दर्दी प्रेक्षकांना आज त्यानं मंत्रमुग्ध केले षटकारांना. 5 चेंडूवरती 5 षटकार खेळलाय आणि 6व्या चेंडूवरती 6वा षटकार तो खेळेल का. यावेळेचा चेंडू होता फ्री बॉल आहे. फ्री चेंडू आहे त्यामुळे इथे आता बॅटर सुरक्षित असेल. गौरव इष्ट उडवलं होता. परफेक्ट यॉर्कर टाकला होता. टो क्रशिंग यॉर्कर होता. रवी लायगुडेचे कौतुक आहे. 5 षटकार ठोकल्यानंतर त्यानं इथे जबरदस्त कमबॅक केलेला आहे. त्यांना आपल्या गोलंदाजीतील ब्रह्मास्त्र बाहेर काढलं आणि ते काढणं गरजेचं होतं. कारण का प्रतिस्पर्धी फलंदाज जर त्याच्यावरती चालून आलाय तर त्याच्या विरुद्ध आक्रमण करत असताना इथे कमबॅक करणं गरजेचं होतं. यावेळेचा चेंडू होता. पंच इथे कळवत आहेत आउटसाइड द ऑफ खराब चेंडू. एक व्हाईट बॉल येतो. एक अतिरिक्त अवांतर धाव येते. स्कोर कार्ड पुढे जातोय. गौरव चौधरी 9 चेंडू 32. मारुती पवार 4 चेंडू 10. गौरव चौधरीला संधी आहे या स्पर्धेत एक अर्धशतक पूर्ण करण्याची आणि तो अर्धशतक पूर्ण करेल का. आजच्या दिवसातील पहिला अर्धशतक तो इथे बनवेल का ते देखील आपल्याला इथे मैदानावरती पाहायचे. या स्पर्धेत अनेक अर्धशतक आपण सातत्यानं पाहिली. स्टेप आउट झाला होता. पुढ्यात आला होता. चालून आला होता गोलंदाजावरती असं म्हणायला हरकत नाही. आणि पंच इथे कळवत आहेत आउटसाइड द पिचिंग नो बॉल. षटक संपन्न झाले. लांब षटक आहे. तब्बल 5 चेंडू आतापर्यंत टाकलेत परंतु ते 5 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजानं तब्बल 9 चेंडू इथे टाकलेले आहेत. त्यात 3 नो बॉल आहेत. एक व्हाईट बॉल आहे. शॉर्ट पिच चेंडू होता. पुलला पॉवरफुल केला आणि चेंडू मात्र पाठवलाय. कडा प्रहार. गौरव चौधरीच्या बॅटमधून षटकार. 6 धावा. 6 षटकार टोकलेला आहेत. एका षटकार टोकलेला आहेत जरी लागोपाठ आले नाही परंतु तो विक्रम त्यानं केलेला आहे. 6 चेंडूवरती 6 षटकार टोकण्याचा विक्रम एका षटकात गौरव चौधरीच्या नावावरती इथे आपण पाहिलं तर नोंदवलं गेलेलं आहे. इतिहासात त्याची नोंद होणार आहे. आणि मुळशी तालुक्याचं क्रिकेटचं पुस्तक फार मोठं आहे कारण का त्या पुस्तकात अनेक रेकॉर्डची आणि अनेक विक्रमाची नोंद आहे. 12 चेंडू 3 ची गरज. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 53. 12 बॉल 23 रन. 12 चेंडू 3